नमस्कार, नॅचरोपॅथी हेल्दी रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. काल आपण ग्रीन डिटॉक्स ज्यूसचा एक छोटासा रिकॅप बघितला होता. आज त्याची फुल डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत. हा ग्रीन डिटॉक्स ज्यूस हा आपल्या शरीरासाठी खूपच उपयुक्त असा डिटॉक्स ज्यूस आहे. याचा फायदा मला तर खूपच झालेला आहे, म्हणून मी हा ज्यूस रिकमेंड करते. हा ज्यूस बनवण्यासाठी मी घेतलेला आहे पुदिना, मूठभर पुदिना. जर आपल्याला 1 ग्लास ज्यूस बनवायचा असेल तर आपली जेवढी मूठ असते तेवढा मूठभर पुदिना, मूठभर कोथिंबीर, 2 आवळे, अर्धा इंच आलं आणि मूठभर कढीपत्ता आणि आणि अर्धा कापलेला लिंबू. हे इन्ग्रेडियंट मी घेतलेले आहेत. आता पहिले कोथिंबीर, कढीपत्ता आणि पुदिना आणि आवळा आणि आलं हे सगळं मिक्सर ग्राइंडरच्या भांड्यामध्ये टाकते आणि त्याच्याबरोबरच टाकते 1 ग्लास पाणी. हे कढीपत्ता आहे. कढीपत्ता, पुदिना, कोथिंबीर हे सर्व स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता टाकला 1 ग्लास पाणी. लिंबाचा रस हा ज्यूस बनून झाला का मग नंतर टाकायचा आहे. यात आपण पुदिना घेतला आहे. पुदिना ही एक बहुगुणी आयुर्वेदिक औषधी आहे आणि ही पचनक्रिया सुधारते, पोटाचे विकार, गॅसेस, ॲसिडिटी, पोटदुखी दूर करण्यास मदत करते, तसेच शरीराला थंडावा देते. पुदिन्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, लोह आणि अँटीऑक्सिडंट खूप असतं. नंतर मी यात घेतली आहे कोथिंबीर. कोथिंबीर ही केवळ एक जेवणाची चव आणि सुगंध वाढवणारी वनस्पती नसून ती आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. कोथिंबीरमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, लोह, अँटीऑक्सिडंट भरपूर असतात, जे पाचन सुधारतं, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं आणि रक्तातील साखर नियंत्रित करतं. तसेच त्वचेच्या आरोग्यासाठी पण कोथिंबीर खूपच चांगली असते. नंतर मी यात घेतला आहे आवळा. आवळा हा व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट, लोह, कॅल्शियमचा एक उत्तम सोर्स आहे. याच्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पाचन सुधारतं, केस, त्वचा निरोगी राहते आणि रक्तातील साखर नियंत्रित राहते. नंतर मी यात घेतला आहे आलं. आल्यामुळे पण पाचन सुधारतं, सर्दी खोकला कमी होतं, सांधेदुखीमध्ये आराम मिळतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यानंतर मी यात घेतलाय लिंबू. लिंबू हे व्हिटॅमिन सी चा एक उत्तम सोर्स आहे. त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट उत्तम असून ते आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. त्यानंतर आपण यात घेतलाय कढीपत्ता. तर कढीपत्ता आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. कढीपत्ता रक्तातील साखर कंट्रोलमध्ये ठेवतं, तसेच वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे, पाचनक्रिया सुधारते, तसेच केस गळती रोखण्यासाठी पण कढीपत्त्याचा खूपच उपयोग होतो. कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, लोह आणि अँटीऑक्सिडंट खूप असतात. असा हा बहुगुणी असा डिटॉक्स ग्रीन ज्यूस आता तयार झालेला आहे, कारण यात भरपूर असे विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत आणि हा एकदम छान असा ग्रीन ज्यूस आहे. तर आता हा ग्रीन ज्यूस फायदेशीर कसा? तर सगळ्यांनाच हा एक प्रश्न असतो की एक टीचर, एक नॅचरोपॅथ कशी? तर मी ऑलरेडी नॅचरोपॅथ होती, पण नॅचरोपॅथीचा एवढा प्रसार किंवा नॅचरोपॅथीचा उपयोग स्वतःसाठी पण करत नव्हते. पण करोनाच्या काळामध्ये, करोनानंतर मी त्याचा वापर खूपच स्वतःसाठी केलेला आहे. म्हणजेच माझा जॉब करताना ॲक्सिडेंट झालेला हायवेवरती. तेव्हा मला 3 असे मणक्यामध्ये गॅप पडल्या होत्या. त्यामुळे मी कधी कधी फ्रीज व्हायची, नो मोमेंट. मला करताच येत नव्हती, मोमेंट उठता पण येत नव्हतं. आणि मग तेव्हा थेरपी वगैरे असं डॉक्टरने सल्ला दिला होता, पण मी ते काहीच केलं नव्हतं. तसंच मला अजून एक होतं सायटिका पेन. नंतर मला झोपेचा त्रास होता आणि खूप ट्रिमंडस मायग्रेनचा त्रास होता, म्हणूनच मी जॉब सोडला होता. पण मी हे सगळेच डिसीज पूर्णपणे रिकवर केले आहेत, ते फक्त नॅचरोपॅथीमुळे. आणि त्यात या ग्रीन ज्यूसचा उपयोग तर मला खूपच झालेला आहे. मी मॉर्निंगला ABC ज्यूस घ्यायची आणि इव्हिनिंगला ग्रीन ज्यूस घ्यायची. असे मी 1 वर्ष, 1.5 वर्ष तर घेत होते आणि त्याचा
फायदा तर खूपच झालेला आहेच. त्याच्याबरोबर मी नॅचरोपॅथीची हायड्रोथेरपी, मड थेरपी, वॉटर थेरपी असे पण थेरपी स्वतःवरती करत होते आणि आता पूर्णपणे डिसीज फ्री झालेली आहे. आणि म्हणूनच नॅचरोपॅथीचे आता मी MD मी डॉक्टरेट पण करते, फर्स्ट इयर कंप्लीट झालेला आहे आणि आता मी नॅचरोपॅथीचा प्रसार करते. सो एवढंच मला सांगायचं होतं की नॅचरोपॅथीचे काही उपचार जे असतात ना ते खूपच फायदेशीर असतात, त्याच्यामुळे आपण रिअली डिसीज फ्री होऊ शकतो. तर अशाच वेगवेगळ्या रेसिपीज आणि माहिती ऐकण्यासाठी आणि रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा. थँक्यू.